नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मेड फॉर मराठी मोटिवेशन चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि उत्सुकतेच्या विषयावर बोलणार आहोत. धूलिवंदन आणि 3 मार्च रोजी येणारे चंद्रग्रहण. यंदाच्या वर्षी रंगाचा सण आणि आकाशातील एक अद्भुत खगोलीय घटना एकाच दिवशी येत असल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. धूलिवंदन कधी आणि कसे साजरे करावे? चंद्रग्रहण किती वाजता आहे? चंद्रग्रहणाचा सणवार काही परिणाम होतो का? धार्मिक दृष्टिकोन काय सांगतो? वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगतो? या सर्व प्रश्नाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. धूलिवंदन म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांनी खेळण्याचा सण. महाराष्ट्रात त्याला धूलिवंदन असे म्हणतात, तर उत्तर भारतात रंगपंचमी किंवा धुलिंडी असेही संबोधले जाते. हा सण केवळ रंग उधळण्याचा नसून तो आनंद, बंधुता, क्षमा आणि नव्या सुरुवातीचा संदेश देतो. धूलिवंदन समजून घेण्यासाठी आधी होळीची कथा समजून घेऊया. ही कथा आहे भक्त प्रल्हादची आणि त्याचे वडील हिरण्यकश्यप यांची. हिरण्यकश्यप हा अत्यंत अहंकारी आणि अत्याचारी राजा होता. त्याला स्वतःची पूजा व्हावी असे वाटत होते, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. हिरण्यकश्यपने प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूने त्याचे रक्षण केले. शेवटी त्याने आपल्या बहिणी होलिकेला सांगितले की ती प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसेल. होलिकेला वरदान होते की अग्नी तिला जाळणार नाही, परंतु देवाच्या कृपेने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद वाचला. यातून आपल्याला संदेश मिळतो की अहंकाराचा नाश होतो, भक्ती आणि सत्याचा विजय होतो. याच विजयाचे प्रतीक म्हणजे होळी. आता आपण या वर्षीच्या विशेष घटनेकडे वळूया. 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण आहे. हे एक खगोलीय दृश्य आहे जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहणाचे 3 प्रकार असतात: उपछायाग्रहण, खंडग्रास ग्रहण, पूर्णग्रहण. यंदाचे ग्रहण कोणत्या प्रकारचे आहे? महाराष्ट्रात हे ग्रहण दिसणार असल्यास त्याचे वेदकाळ लागू होतात. ग्रहण आणि धूलिवंदन एकत्र आल्यावर काय करावे? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. धूलिवंदन हा सकाळी आणि दिवसभर खेळला जाणारा सण आहे. चंद्रग्रहण मात्र रात्री घडणारी घटना आहे, म्हणून दोन्ही वेगवेगळ्या वेळेला आहेत. सकाळी आपण धूलिवंदन आनंदाने साजरे करू शकतो. रात्री ग्रहण काळात धार्मिक नियम पाळू शकतो. ग्रहण काळातील काही धार्मिक नियम. भारतीय परंपरेनुसार ग्रहण काळात काही नियम पाळले जातात. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्नसेवन करा. ग्रहण काळात अन्न खाऊ नये. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. मंत्रजप, नामस्मरण, ध्यान करावे. ग्रहण काळ संपल्यानंतर स्नान करावे. घर स्वच्छ करून देवपूजा करावी. काही जण तुळशीपत्र अन्नावर ठेवतात कारण ते पवित्र मानले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन काय सांगते ते पाहूया. चंद्रग्रहण ही पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित घटना आहे. याचा मानवाच्या शरीरावर थेट कोणताही अपायकारक परिणाम होत नाही. गर्भवती महिलांवर परिणाम होतो याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, म्हणून भीती बाळगण्याचे कारण नाही. ग्रहण हे एक सुंदर खगोलीय दृश्य आहे. जर ते पूर्ण चंद्रग्रहण असेल तर चंद्र लालसर दिसतो. त्याला ब्लड मून असेही म्हणतात. धूलिवंदन आपल्याला शिकवते, जुने राग विसरा, क्षमा करा, नाती जपा, आनंदाने जगा. रंग म्हणजे विविधता. प्रत्येक रंग एक भावना दर्शवतो. लाल प्रेम, पिवळा उत्साह, हिरवा समृद्धी, निळा रंग शांतता. रंग उधळताना आपण जीवनात सकारात्मकता उधळत असतो. काही जण ग्रहणाला आध्यात्मिक शक्तीचा काळ मानतात. यावेळी मंत्रजप, ध्यान, साधना केल्यास त्याचे फळ अधिक मिळते असे मानले जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय अशा मंत्रांचा जप करता येतो. चंद्रग्रहण आणि धूलिवंदनसाठी काही विशेष सूचना.
सकाळी धुलीवंदन आनंदाने साजरे करा. नैसर्गिक रंगाचा वापर करा. पाण्याचा अपव्यय टाळा. रात्री ग्रहण असेल तर वेळ जाणून घ्या. ग्रहण काळात शांत राहा आणि ध्यान करा. ग्रहण काळानंतर स्नान करून सकारात्मक ऊर्जा घ्या. धुलीवंदन आणि ग्रहण एकत्र येणे हा योगायोग आहे, अपशकुन नाही. भीती न बाळगता ज्ञान घ्या. अंधश्रद्धा टाळा. परंपरेचा आदर करा, पण विज्ञान समजून घ्या. 3 मार्च 2026 हा दिवस आनंद आणि आश्चर्याने भरलेला असणार आहे. एकीकडे रंगाचा सण धुलीवंदन आणि दुसरीकडे आकाशात चंद्रग्रहण. जीवनातही असेच असते, कधी रंग कधी सावली, पण शेवटी प्रकाशच विजय मिळवतो. धुलीवंदन तुम्हाला आनंद देवो, चंद्रग्रहण तुम्हाला चिंतन देवो आणि तुमचे जीवन सदैव रंगांनी आणि प्रकाशाने भरलेले राहो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.